स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे। यानंतरची मॅच आहे द्वितीय फेरीची। एका बाजूला संघ आहे स्टार 11 चिखली, दुसऱ्या बाजूला आहे JHK बोरगाव। अशी लढत या लढतीला होती सुरुवात। पहिला सामना खेळला होता स्टार 11 चिखली या टीमने उळूम संघासोबत आणि तो त्यांनी जिंकला होता। JHK बोरगाव या टीमने सामना खेळला होता बलकवडी संघाविरुद्ध आणि तो त्यांनी सामना जिंकला होता। आता लढत आहे चिखली विरुद्ध बोरगाव। मॅचला होती सुरुवात। स्ट्रायकर जोडी मैदानाच्या आतमध्ये आलेली आहे। पहिले षटक हाताळण्यासाठी गोलंदाज वैभव वाडकर, एका बाजूला गणेश कारंडे तर दुसऱ्या बाजूला बॅट्समन अजय। बॉलर तयार, पहिला बॉल, पहिलाच बॉल, यष्टांचा वेध घेतोय फलंदाज, क्लीन बोल्ड, त्रिफळाची। काय बॉल टाकलाय गोलंदाजी करताना वैभव वाडकर, कमालीचा बॉल, भन्नाट वेग, यष्टांचा वेध घेतोय फलंदाज, क्लीन बोल्ड, त्रिफळाची। पहिल्याच बॉलच्या पाठीमागे टीम JHK बोरगाव या टीमला पहिलं वहिलं सुयश प्राप्त झालेलं आहे। टॉस जिंकून जो निर्णय घेतला आक्रमक फलंदाज गणेश कारंडे आता जड पावलांनी जात आहेत माघारी। पण अनेक वेळा त्यांनी चांगला खेळ केलेला आहे परंतु या मॅच मध्ये नावाप्रमाणे खेळ करू शकले नाही। पहिलाच बॉल एस्ट्यांचा वेध घेतोय, लाईन मिस करून बसले आणि पहिला धक्का लागलेला आहे टीम स्टार 11 चिखली या टीमला। जीवन मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी आलेले आहेत। क्षमता आहे जीवन यांच्याकडे, चांगला खेळ करू शकतात। संघ पहिल्याच बॉलच्या पाठीमागे अडचणीच्या पेचामध्ये अडकलाय। पायांचा वापर करत थोडेसे पुढे आले, बॉलला फक्त फ्लिक केलं। कोणतीही दहाव्या बॉलच्या पाठीमागे मिळणार नाहीये कारण पहिला बॉल ज्या प्रकारे वैभव वाडकर यांचा होता ना तो जबरदस्त होता आणि त्याचमुळे की काय हा बॉल खेळताना थोडंसं दडपण होतं बॅटिंग करताना जीवन वाडकर यांच्या वरती आणि फक्त बॉल आला त्याला सन्मान दिला। कोणतीही दहाव्या बॉलच्या पाठीमागे प्राप्त करू शकले नाही। बॉल क्रमांक 3 वैभव वाडकर, पायांचा वापर केलाय, बॉल हवेत आहे, लांबी कमी पडली, क्षेत्ररक्षक जाऊन पोहोचतील का परंतु बॉलच्या खाली पोहोचू शकले नाही। एक सिंगल दहाव्या बॉलच्या पाठीमागे मिळते, प्रयत्न केले होते, प्रत्येक प्रयत्नामध्ये यश मिळेल असं नाही परंतु प्रत्येक यशाचं कारण हा एक प्रयत्नच असतो आणि तोच करण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षकांनी केला। बॉलच्या खाली पोहोचू शकले नाही, एक धाव इथे मिळालेली आहे। पहिली धाव स्कोर बोर्डचा होतोय श्री गणेशा। टीम चिखलीलाही पहिली धाव मिळाली। 3 बॉलचा खेळ समाप्त झाला, एका गड्याच्या मोबदल्यामध्ये एक धाव। बॉल क्रमांक 14 स्ट्रायकर एंडला पहिल्यांदा सज्ज होतील अजय, बॅटिंग मध्ये सज्ज होत आहेत। बॉल क्रमांक 4, बॉलर तयार, टप्पा पडल्यानंतर उचलणारा बॉल, पाठी ओढलाय, बॅट आणि बॉलचा संपर्क चांगल्या रीतीने होऊ शकला नाही। हा निर्धाव बॉल आलाय, पण एखादी विकेट तुम्हाला मिळते काय, त्यानंतर तुमच्या गोलंदाजीचा बोलबाला सुरू होतो काय, हे वैभव वाडकरनी चांगल्या प्रकारे मैदानाच्या आतमध्ये दाखवलेलं आहे। 4 बॉल टाकलेत, एकच धाव दिली। हा 5वा बॉल सायकलला डावकुरे हाताचे आक्रमक फलंदाज अजय वळवलाय आता बॉल आपल्या स्टाईलने आणि बॉल पाठवलाय सीमारेषा पलीकडे, तडक फडक बेधडक कडक ठोकलाय या बॉल वरती अजय यांनी षटकार आणि बॉल पाठवलाय सीमा पार, धावसंख्या वाढवणारा षटकार। पाठी ओढलेला उसळणारा बॉल आपल्या स्टाईलने आपल्या फेवरेट झोन मध्ये खेळलेला अजय यांचा हा फटका आणि त्यांच्या बॅटचा बोलबाला आता मैदानाच्या आतमध्ये सुरू झाला। एक मोठा टोला होता, वैभव वाडकर यांनी आतापर्यंत चांगली गोलंदाजी केली होती परंतु या बॉलवरती त्यांचे आक्रमण केलंय। बॉल आला त्याला सन्मान दिलाय, पॉइंट मधून या बॉलने गॅप शोधला, एक सिंगल धाव पंचांनी या ठिकाणी कळवलेला आहे। षटक क्रमांक 1 चा खेळ इथे समाप्त होतोय। एका षटकाच्या अखेरीस प्रथम बॅटिंग करताना टीम स्टार 11 चिखली या टीमने बनवलेले आहे धावा तब्बल 8, गडी गमावलेला आहे तो 1। चला इथून पुढे अवघ्या 2 षटकांचा खेळ बाकी आहे, आपण घाई करा, दोन्ही संघांना करूया विनंती। पहिलं षटक जर आपण पाहिलं तर सुरुवात चांगली केली, टॉस जिंकून टीम JHK बोरगाव या टीमने सुरुवातच विकेटने केली। त्यानंतर जर आपण पाहिलं तर 4 बॉल अगदी चांगले टाकले होते परंतु त्यानंतरचा एक बॉल महागडा होता, तो बॉल क्रमांक 5 होता, धावसंख्या वाढवणारा होता। आता ओव्हर नंबर 2 साठी हे षटक हाताळण्यासाठी टीम JHK बोरगावचे ऑलराऊंडर खेळाडू संकेत वाडकर, वैभव वाडकर, संकेत वाडकर असे खेळाडू आहेत बोरगावचे जे ऑलराऊंडर आहेत आणि JHK बोरगाव साठी यांचा खेळ नेहमीच चांगला राहिलेला आहे। एका बाजूला बॅटिंग मध्ये चर्चा करावी लागेल, जीवन वाडकर हे असे खेळाडू आहेत ज्यांच्याकडे प्रतिभा चांगली आहे। अजय यांनी आपला दमखम दाखवलेला आहे अगोदरच्या 2 बॉलच्या पाठीमागे, त्यांना यात चांगला खेळ करावा लागेल चिखली टीम साठी।
याही दोन खेळाडूंनी चांगला खेळ केला, परंतु गणेश कारंडे ही विकेट फार महत्वाची होती. आज नावाप्रमाणे ज्या प्रकारे ते खेळतात त्या प्रकारचा खेळ आज या मॅच मध्ये करू शकले नाही. जड पावलांनी माघारी गेले. ओव्हर नंबर 2 ला सुरुवात. हा पहिला बॉल पायांवरती असणारा बॉल. ही धार आहे गोलंदाजी ज्या वेळेस संकेत वाडकर करतात त्या वेळेस आपण अनेकदा पाहिलं की आखूड टप्प्याचा मारा, खोलवर टप्प्याचे बॉल शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न नेहमीच हे करतात, परंतु यावेळेला पायांवरती टाकलेला हा बॉल खोलवर टप्प्याचा होता. एक सिंगल धाव आली आणि जीवन वाडकर यांनी काय केलं, स्ट्रायकर एंडला आता अजय यांना आणलेला आहे बॅटिंग मध्ये, कारण त्यांच्या बॅटमध्ये एक मोठा फटका आलाय. मनोबल त्यांचं वाढलंय. 18 बॉलचा खेळ आहे, त्याच्यामुळे आपल्या आक्रमक फलंदाजांना जेवढी बॅटिंग करता येईल त्याचा प्रयत्न हा फलंदाजांना करावा लागेल. बॉलर तयार. संकेत वाडकर राईट आर्म राऊंड द विकेट. पुन्हा वळवलाय मैदानाच्या डाव्या बाजूला. क्षेत्ररक्षक वेगाने गेले. क्रिकेटमध्ये गलफान पणाला नाही, थारा चुकीला नाही, माफी. बॉल सीमारेषा पलीकडे. सरळ 4 धावेंसाठी अडवण्याचा प्रयत्न केला गेला होता, परंतु ज्या प्रकारे फटका खेळला होता, फटक्याच्या पाठीमागे वेग होता आणि तोच वेग बॉलने धारण केला होता आणि बॉलने वेगाने सीमारेषा ओलांडली. सरळ 4 धावेंसाठी. क्रिकेटमध्ये तुमच्या गलफान पणाला कधीही थारा दिला जात नाही, त्यामुळे या गोष्टी तुम्हाला टाळाव्या लागतील. चुका आहेत ना, त्या चुका तुम्हाला फार कमी कराव्या लागतात. आयुष्य असो किंवा क्रिकेट, चुका या पेन्सिलीसारख्या असाव्या ज्या खोड रबरने खोडता येतील, परंतु या चुकांवरती पांघरून टाकणं चुकीचं आहे, ते सुधारवणं चांगलं आहे आणि त्या चुका आता क्षेत्ररक्षणामध्ये सुधाराव्या लागतील. संकेत वाडकर यांना क्षेत्ररक्षकांना साथ द्यावी लागेल. स्ट्रायकर एंडला बॅटिंग मध्ये अजय चांगली बॅटिंग केली. पुन्हा तयार. फुल टॉस बॉल. पॉइंट डोक्याच्या वरतून खेळलेला फटका. एक सिंगल धाव या बॉलच्या पाठीमागे मिळेल. धावसंख्या आता पुढे सरसावते जाऊन पोहोचले 14 वरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. स्ट्रायकर एंडला अजय बॅटिंग करताना एक षटकार एक चौकार त्यांच्या बॅटमधून. एका बाजूला गोलंदाजीचा वेग JHK मोरगावचा. संकेत वाडकर यांचा हा बॉल पायाला जाऊन भेटतोय. एक सिंगल धाव या बॉलच्या पाठीमागे मिळेल. एक सिंगल धाव घेऊन स्ट्राइक रोटेट केले आणि जीवन वाडकर यांना स्ट्राइक वरती आणलेला आहे. या ओव्हरमध्ये तब्बल 4 बॉलचा खेळ झालेला आहे. धाव फलकावरती येत आहेत तब्बल 15. अजूनही 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. जीवन वाडकर यांनाही हात खोलावे लागतील. प्रतिभा आहे, क्षमता आहे, कारण इथून पुढे अवघ्या 8 बॉलचा खेळ बाकी आहे पहिल्या डावासाठी. आक्रमण केले समोरच्या बाजूला. लॉंग ऑनला खेळाडू बॉलच्या खाली. लांबी पडली कमी. मोबदला भोगावा लागेल तो विकेटने आणि फलंदाज जातील जीवन वाडकर इथे माघारी. धक्का क्रमांक 2. संकेत वाडकर यांनी जबरदस्त कमालीची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये केली आहे. एक बॉल त्यांचा महागडा निश्चित होता, परंतु त्यानंतर त्यांनी कमालीचं कमबॅक करत संघाला दुसरं सुयश प्राप्त करून दिलेलं आहे गोलंदाजी करताना संकेत वाडकर. पहिला बॉल एका धावेचा, दुसरा बॉल चौकार, तिसरा बॉल एक सिंगल धाव, चौथा बॉल एक सिंगल धाव आणि त्यानंतरच्या 5व्या बॉलवरती आली ती विकेट. हे संपूर्ण विश्लेषण होतं या षटकाचं. अंतिम बॉल प्रगतीपथावरती षटक क्रमांक 2चा तुम्ही पाहताय. मालतपूर गावच्या स्पर्धेचं आयोजन, जी स्पर्धा आहे सन्मानाची, अभिमानाची, मालतपूर गावची श्री जानाई देवी चषक 2025. आता शेवटच्या बॉलला फेस करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी आलेले आहेत प्रशांत वाडकर. मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी आलेले आहेत. गोलंदाजीसाठी त्यांची खास करून ओळख आहे, परंतु संघासाठी आज चांगली बॅटिंग करावी लागेल. पुढे निघून आले. बॉल गॅप शोधेल का? क्षेत्ररक्षक 2 गेलेले आहेत. एकाचा प्रयत्न फसला, दुसऱ्याने येऊन तो बॉल पकडला आणि लगेच टाकला. 2 धावा बॉलच्या पाठीमागे मिळतील. षटक क्रमांक 2चा खेळ संपलेला आहे आणि 2 षटकांच्या अखेरीस प्रथम बॅटिंग करताना टीम स्टार 11 चिखली या टीमने बनवलेल्या आहेत धावा तब्बल 17. 2 गडी बाद. शेवटच्या 6 बॉलचा खेळ शिल्लक आहे. जमेची बाजू कोणती आहे तर मैदानाच्या आतमध्ये डावकुऱ्या हाताचे फलंदाज अजय मैदानाच्या आतमध्ये तळ टोकून बसलेले आहेत. हे एक जमेची बाजू आहे. यानंतरची मॅच आपण लॉन्च करूया. यानंतरची मॅच आहे टीम जय महाराष्ट्र बोरगाव आणि दसवडी. आपण तयार आहे. यानंतर आपला इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल, याची आपण नोंद घ्या. सुयश वाडकर इयत्ता 12वी मध्ये असणारा खेळाडू गोलंदाजीची धुरा सांभाळतोय. ओव्हर नंबर 3 साठी टीम JHK बोरगाव साठी काही युवा खेळाडूच्या हातामध्ये हा बॉल सोपवलाय. युवा खेळाडूच्या खांद्यावरती या षटकाची जबाबदारी दिलेली आहे.
ही संधी आहे कमी वयोगटातील खेळाडूंना. जिथे तुम्हाला संधी मिळते त्या संधीचं तुम्ही सोनं करा. येणाऱ्या कालावधीमध्ये तुमचा क्रमांकही बदलतो. षटक क्रमांक 3 सुयश तयार. एका बाजूला बॅटिंग मध्ये अजय ज्यांनी चांगला खेळ केलाय. टप्पा पडल्यानंतर हा बॉल सोडून दिलाय. पंचाने सांगितलं की या बॉलची दिशा आहे खराब. हा आलाय तो वाईट बॉल, दिशाहीन बॉल. चला टॉस साठी तयार राहा टीम दसवडी आणि टीम जय महाराष्ट्र बोरगाव. आपल्यामध्ये यानंतरची मॅच होणार आहे. आपण टॉस साठी रिपोर्टिंग करा. इनिंग ब्रेक मध्ये आपल्या लगोलग टॉस या ठिकाणी केला जाईल. हा बॉल सोडून दिलेला आहे. पंचाने सांगितलं की हा दिशाहीन बॉल आहे. याच्यावरती कुठेतरी नियंत्रण ठेवावं लागेल. ज्यावेळेस राईट हँड लेफ्ट हँडचं कॉम्बिनेशन मैदानाच्या आतमध्ये असतं ना त्यावेळेस कुठेतरी हे कॉम्बिनेशन गोलंदाजासाठी डोकेदुखी असतं. कारण दिशेवरती नियंत्रण ठेव थोडंसं गोलंदाजांना कुठेतरी कठीण जातं आणि तेच मैदानाच्या आतमध्ये त्याचा प्रत्यय येतोय. गोलंदाजांना दिशेवरती नियंत्रण ठेवताना थोडेसे अडथळे येत आहेत. बॉलर तयार. आता हाही बॉल दिशाहीन आहे. तिसरा व्हाईट बॉल. सुयश चांगली गोलंदाजी करावी लागेल. आज आत्मविश्वासाला साथ घालावी लागेल. 3 बॉल दिशाहीन टाकलेले आहेत आणि सध्याच्या घडीला या युवा खेळाडूचं मनोबल वाढवणं फार महत्वाचं आहे आणि सहयोगी खेळाडूंनी देखील तेच केलेलं आहे. प्रत्येक जण सुयशच्या जवळ जातोय आणि काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत आहे. कारण सध्याच्या घडीला मनोबल वाढणं फार महत्वाचं आहे आणि अनुभव हा किती महत्वाचा आणि त्याच अनुभवातून आता काही खेळाडूंनी चर्चा केली आणि एंड बदललेला आहे. धावसंख्या आहे धावफलकावरती तब्बल 20 धावा. आतापर्यंत सुयश ओव्हर द विकेट आले होते, आता राऊंड द विकेट आलेले आहेत. म्हणजे फायदा जर तुम्हाला घ्यायचा असेल ना जीवनामध्ये तर तो तुमच्या अनुभवाचा किंवा माणसाचा नाही. उजव्या स्टीच्या बाहेरचा बॉल. पंचाने सांगितलेला आहे हा व्हाईट बॉल आहे. म्हणजे एंड जरी बदलला असला तरी सुयशांची दिशा अजून बदललेली नाहीये. आता उजव्या स्टीच्या बाहेर टाकला. या अगोदरचे 3 बॉल जर पाहिले तर डाव्या स्टीच्या बाहेर होते. समोर आहे डावकुरे हाताचे फलंदाज अजय. सुयश यांना चांगली गोलंदाजी करावी लागेल. हे जे अनुभवाचे चटके आहेत ना ते सुयश यांच्यामध्ये कडकपणा आणतील. कारण आयुष्य असो किंवा क्रिकेट चटके सोसल्याशिवाय तुमच्यामध्ये कडकपणा येत नाही. मग तो चहा का असेना. बॉलर तयार. उजव्या स्टीच्या बाहेरचा बॉल आणि पुन्हा एकदा दिशाहीन आहे. हा 5वा व्हाईट बॉल टाकलेला आहे. आता याचा विचार प्रखरतेने JHKM बोरगावला करावा लागेल. गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज सुयश पुन्हा तयार. कमी वयोगटातले खेळाडू आहेत. आता 12वी मध्ये असणारे गोलंदाजी करतायत. आता हा बॉल चांगला टाकलाय. सी कॉर्नरला खेळाडू येतील पण नुकतीच त्यांनी 12वीची परीक्षा दिलेली आहे सुयश यांनी आणि त्यानंतर ते मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. फेक खराब. या बॉलच्या पाठीमागे आणखीन एक धाव मिळेल. म्हणजे तब्बल या बॉलच्या पाठीमागे धावा जोडल्या जातील तब्बल 3. स्कोर बोर्डला आपण पुढे नेऊया. या ओव्हर मध्ये आधी धावापर्यंत खर्च केले टीम JHKM बोरगाव या टीमने. यानंतर आपण टॉस लगोलग करणार आहोत आणि टॉस आहे यानंतर जय महाराष्ट्र बोरगाव आणि दसवडी या दोन होणारा नाणेफेकीचा कौल आहे. आणि अखेरकार आता चांगली गोलंदाजी करायला सुरुवात केली. या बॉलच्या पाठीमागे विकेटचं पतन होत आहे. धक्का क्रमांक लागलाय तो 3रा. बॅटिंग करताना टीम स्टार 11 चिखलीला. धावसंख्या 25 आहे. तब्बल 2 बॉलच्या समाप्तीनंतर अजूनही 4 बॉलचा खेळ बाकी. चला घाई करा. येणाऱ्या फलंदाजाला विनंती आहे की आपण घाई करा. आपण त्वरा करा. थँक्यू सो मच. आपण टॉस करूया कारण यानंतर लगेच मॅच आपल्याला सुरू करायची आहे. त्यासाठी टीम जय महाराष्ट्र बोरगाव आणि टीम दसवडीचे कॅप्टन आमच्याबरोबर जोडलेत. मान्यवरही या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी आपण टॉस करणार आहोत. आणि टॉस कोण मागेल? अगदी टीम दसवडीकडून कॉल दिला जाईल आणि छापा हा कॉल होता. छापा कॉल होता आणि टीम दसवडी टीमने टॉस जिंकलाय. निर्णय काय असेल?
निर्णय काय असेल तात्या? क्षेत्ररक्षण करू आम्ही. थँक्यू सो मच. जास्त काही प्रश्न विचारणार नाही. दोन्ही कॅप्टनना आम्ही खूप साऱ्या शुभेच्छा देऊ, कारण मॅच सुरू आहे. त्या कारणाने टीम दसवडीने संघाने टॉस जिंकलाय आणि प्रथम त्यांनी बॉलिंग करण्याचा निर्णय घेतलाय. थँक्यू सो मच. पुन्हा एकदा जाऊया कॉमेंट्री बॉक्समध्ये. धन्यवाद. धन्यवाद संतोष देसाई सर, ज्यांचा आवाज तुम्ही आतापर्यंत ऐकलात. आणखीन एक फलंदाज कोसळलेला. चला घाई करा. येणाऱ्या फलंदाजाला विनंती आहे की आयोजन समितीकडून वारंवार सूचना येते दोन्ही संघांना की आपण घाई करा. सामने आपल्याकडे अजून बरेचसे बाकी आहेत. आपण पाहिलं तर गट अ मधले सामने सुरू आहे, त्यानंतर गट ब ला सुरुवात होणार आहे. आणि गट ब मध्ये मालतपूर, बैगाव, मोरजीवाडा, परतवडी, धावली, झोर, गोळेवाडी, जे सिकिएम बोरगाव. धावसंख्या धावफलकावरती आहे तब्बल 25 धावा, 4 गडी बाद. शेवटच्या काही बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग मध्ये आता आलेले आहेत तुषार वाडकर यांनी आल्या पावली बॉल वळवलाय डाव्या बाजूला, परंतु या बॉलच्या पाठीमागे फक्त एकच धाव मिळेल. धाव जरी एक मिळाली असली ना तरी आत्मविश्वास हा द्विगुणित करणारा फटका होता, कारण अशा प्रकारचा फटका जाजाबेसू मैदानाच्या आतमध्ये आल्या पावली खेळता, बॉल बॅटच्या अगदी मधोमध घेता आणि तो बॉल तुम्ही एवढ्या लांब वरती खेळता, त्यामुळे हा मनोबल वाढवणारा फटका आहे. परंतु उर्वरित बॉल मध्ये चांगला खेळ करावा लागेल. एका बाजूला पास सुयश यांना सुरुवातीला खडतर प्रवास करावा लागला होता, दिशेवरती नियंत्रण ठेवता आलं नव्हतं, परंतु त्यानंतर पहा संघाने पुन्हा त्यांच्यावरती विश्वास ठेवला आणि त्यांना सांगितलं की हो तुम्हालाच बॉल हाताळायचे आहेत, आणि त्यानंतर सुयशने चांगली गोलंदाजी केली आहे. परंतु आता हा बॉल पंचांनी सांगितलं की दिशाहीन आहे, कमी गतीचा होता, परंतु डाव्या स्टिकच्या बाहेर होता. धावसंख्या आता पुढे सरसावते जाऊन पोहोचलेली आहे. धावसंख्या तब्बल 27 धावा धावफलकावरती आलेली आहेत. शेवटच्या अजूनही काही बॉलचा खेळ शिल्लक आहे. बॉलर तयार होतील. गोलंदाजी मार्ग वरती सुयश युवा खेळाडू आहेत. आक्रमण केलंय क्षेत्ररक्षक मिड विकेटला, बॉलच्या खाली वेगाने वेल जज कॅच पकडलाय. आणखीन एक धक्का लागलाय, धक्का क्रमांक 5 आहे. प्रथम बॅटिंग करताना टीम स्टार 11 चिखलीला आणि फलंदाज आउट होऊन तुषार जातील माघारी. शेवटच्या एका बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. चला घाई करा. येणाऱ्या फलंदाजाला विनंती आहे. पहिला डाव आपण पाहत आहोत. दोन्ही संघांनी आतापर्यंत एक एक सामना जिंकलेला आहे. एका बाजूला आपण जर संघ पाहिला तर JHK बोरगाव आहे, दुसऱ्या बाजूला संघाची आपण ज्याच्यावर चर्चा करत आहोत स्टार 11 चिखली. धावसंख्या 27 आहे. स्टार 11 चिखली प्रथम बॅटिंग करते. टॉस जिंकला होता JHK बोरगाव या टीमने आणि टॉस जिंकत गोलंदाजी करण्याचा घेतलेला निर्णय. बॅटिंगसाठी टीम स्टार 11 चिखलीला आमंत्रित केलं होतं आणि बॅटिंग करताना या टीमने आतापर्यंत बनवलेले आहे धावा 27. शेवटच्या एका बॉलचा खेळ शिल्लक आणि मैदानाच्या आतमध्ये अक्षय कांबळे. अक्षय कांबळे यांनी बॉल वळवलाय डीप स्क्वेअर लेगला. क्षेत्ररक्षक खाली, लांबी पडली कमी, मोबदला भोगावा लागेल तो विकेटने. धक्का आणखीन एक लागला. प्रथम बॅटिंग करताना बनवलेले आहे टीम स्टार 11 चिखलीने धावा 27. विजयासाठी धावा बनवायच्या आहेत त्या 28. येणारे बॉल 18. चला फिल्डिंग लावा टीम स्टार 11 चिखली आणि JHK बोरगाव. आपण बॅटिंग ऑर्डर पाठवा. दोन्ही संघांना ही कळकळीची विनंती. संपूर्ण विश्लेषण जर आपण पाहिलं तर अंतिम षटकामध्ये बऱ्याचशा विकेट सुयश यांनी टिपल्या. काही बॉल त्यांचे नकारात्मक होते. 10 धावा त्यांनी खर्च केल्या आणि तब्बल बॉल त्यांनी टाकले या संपूर्ण ओव्हर मध्ये 12 बॉल टाकले आणि 12 बॉलचं हे षटक होतं. धावा दिल्या 12 बॉलच्या पाठीमागे तब्बल 10 आणि फलंदाज माघारी पाठवले 4. चला टीम स्टार 11 चिखली आपण फिल्डिंग लावा. आपण वेळ घेऊ नका. आपल्याला विनंती आहे की आपण वेळ घेताय. वाई पश्चिम भाग क्रिकेट असोसिएशन अंतर्गत शिवतेज क्रीडा मंडळ व ग्रामस्थ मंडळ मालतपूर यांच्या संयुक्त विद्यमानाने श्री जानाई देवी चषक 2025 पर्व पहिला आपण अनुभवत आहोत. मालतपूर गावची ग्रामदैवता श्री जानाई देवीच्या नावाने असणारी स्पर्धा, एक दिवसीय क्रीडा स्पर्धा आहे. आतापर्यंत 8 संघ खेळलेले आहेत. त्यानंतर 8 संघ खेळणार आहेत. जो संघ जिंकेल तो पुढच्या फेरीमध्ये क्वालिफाय होईल, म्हणजे सेमी फायनल साठी तो क्वालिफाय होईल, कारण 16 संघ आपण खेळवतोय.
8 मधून एकच संघ पुढे जाणार आहे, पुढच्या 8 मधून एकच संघ पुढे जाणार, त्याच्यामध्ये फायनल होणार आहे. त्यामुळे यानंतरची जी मॅच असणार आहे ना, या अगोदर सेमीफायनल मध्ये संघ जाऊन पोहोचलेला आहे. ज्या टीमने म्हणजे हा जो सामना आहे तो फार महत्वाचा आहे. याच्यातून जो जिंकेल तो सेमीफायनल मध्ये धडक मारेल. यानंतर जो पुढील सामना होणार आहे तोही सामना फार महत्वाचा राहणार आहे. जो संघ जिंकेल तो सेमीफायनल मध्ये धडक मारेल आणि सेमीफायनल मध्ये जो संघ जिंकेल ना तो डायरेक्ट फायनल खेळेल. अ गटातून पहिला संघ असणार आहे जो पुढे जाईल. चला बॅटिंग ऑर्डर पाठवा. आपण वेळ घेत आहे दोन्ही संघांना ही विनंती आहे की आपण अधिकचा वेळ घेऊ नका. फिल्डिंग लावा. 28 धावांचं लक्ष आहे. येणारे बॉल आहेत 18. एका चांगल्या आयोजनाखाली संपन्न होणारी एक दिवसीय क्रीडा स्पर्धा मालतपूर गावची आपण अनुभवत आहोत. प्रगल्भ असं व्यासपीठ आहे, मान्यवरांची रेलचेल आहे, सोबत अशा ट्रॉफीज आहेत. ओम साई MTCचं एक चांगलं प्रसारण आहे या स्पर्धेला. पंचांची एक चांगलं पॅनल या स्पर्धेला. कॉमेंट्री बॉक्स वेगळा आहे. अशा प्रकारचं विश्लेषण आपण या स्पर्धेचं करूया. 2 कॅमेऱ्याच्या माध्यमातून या स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट होतं. एक चांगलं क्रीडांगण आहे. छत्रपती श्री शिवाजी महाराज क्रीडांगण घरोंदा घनसोलीचं हे क्रीडांगण आहे आणि बऱ्याचशा स्पर्धा या मैदानावरती होत असतात आणि त्याच्यामध्ये मालतपूर गावच्या स्पर्धेचं आयोजन या मैदानावरती संपन्न होत आहे. मॅचला होईल सुरुवात. 18 बॉल 28 ची गरज आहे. स्ट्रायकर एंडला मैदानाच्या आतमध्ये वैभव वाडकर आणि त्यांच्या सोबतीला सचिन वाडकर ही जी आक्रमक जोडी आहे ती मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी आलेली आहे. पहिलं षटक प्रशांत वाडकर. चिखली एक्सप्रेस चिखली गावचा वेग एका बाजूला असणार आहे तर एका बाजूला दणदणीत फटक्याचा दानपट्टा JHKM बोरगावचा वैभव वाडकर एका बाजूला. मॅचला सुरुवात. पहिला बॉल. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलच्या पाठीमागे स्ट्रॉंग अपील केली आहे. पहिला बॉल ज्या प्रकारे टप्पा पडल्यानंतर बाहेर घेऊन गेले. भन्नाट वेगाने टाकलेला बॉल फलंदाजाला प्रभावित करून गेलाय. 2 पंच आता मधोमध येतील, चर्चा करतील प्रत्यक्षात या बॉलच्या पाठीमागे घडलं काय. ज्या प्रकारचा बॉल प्रशांत वाडकरांनी टाकलाय ना तो जबरदस्त आहे. दडपण आणण्याचा प्रयत्न केला या बॉलच्या पाठीमागे. आला तो डॉट बॉल. प्रशांत वाडकर यांचा नेहमीच गोलंदाजीमध्ये अशा प्रकारचा बोलबाला राहिलेला आहे. पाठीमागच्या एका मॅच मध्ये आपण वैभव वाडकर यांच्या बॅटिंगचा दमकम पाहिला होता. सोबतीला सचिन वाडकर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी आहेत. पहिलाच बॉल डॉट टाकलाय प्रशांत वाडकर. सर्कलचं षटक हाताळत आहेत. बॉल क्रमांक 2. टप्पा पडल्यानंतर उसळणारा बॉल डावीशी सोडून चाललाय. पंचांनी सांगितलं की हा दिशाहीन बॉल आहे. या बॉलच्या पाठीमागे 1 धाव मिळेल. स्कोर बोर्डचा होईल श्री गणेशा. पहिली धाव मिळाली अवांतरच्या स्वरूपामध्ये म्हणजे दिशाहीन बॉलने पहिली धाव दिली स्कोर बोर्डला. प्रशांत वाडकर तयार होतील. 28 धावांचा बचाव करायचा. एका बाजूला पाटलाग. आक्रमण केलं या बॉल वरती. वेगाला प्रति उत्तर दिलंय. मिड विकेटला क्षेत्ररक्षक बनतील. प्रेक्षक त्यांच्या डोक्यावरतून बॉल देईल दशक. बॉल सीमारेषा पलीकडे सरळ. 6 धावेंसाठी या बॉलची उडान. 6चा लगान. धावसंख्या आता भरारी घेते जाऊन पोहोचले 7 वरती. एका बाजूला पाक काय आक्रमण केलं या बॉलवरती. जबरदस्त टोला आणि मैदानाच्या आतमध्ये आता बॅटिंगचा बोलबाला सुरू झाला. प्रशांत वाडकर यांच्या वेगाला प्रत्युत्तर दिलंय वैभव वाडकर यांनी आणि तो बॉल पाठवलाय सीमारेषा पलीकडे. दोन्ही खेळाडू तोला मोलाचे आहेत. क्रिकेटमध्ये कसलेले आहेत, रुजलेले आहेत, एकामेकासमोर येऊन ठाकलेले आहेत. प्रशांत वाडकर तयार. हा बॉल सोडून दिलाय. पंच सांगतील की दिशाहीन आहे. कुठेतरी याच्यावरती नियंत्रण ठेवावं लागेल प्रशांत वाडकर यांना. जी गोलंदाजीमध्ये धार आहे, अचूकता आहे, भेदकता आहे ती त्यांना अंमलात आणावी लागेल. आणि एका बाजूला जो धमकम आहे बॅटिंग मध्ये वैभव वाडकर यांच्या तो धमकम त्यांना याही मॅच मध्ये दाखवावा लागेल. या अगोदरच्या मॅच मध्ये वैभव वाडकर यांनी एक अर्धशतक झळकावलं होतं. या स्पर्धेतलं पहिलं अर्धशतक वैभव वाडकर यांच्या नावी. आता पहा गोलंदाजीची ही धार आहे. टप्पा पडल्यानंतर उसळणारा बॉल. पंचांकडे ही दाद मागितली आणि आता विकेटचं पतन. वैभव वाडकर ही मोठी विकेट टीम स्टार 11 चिखलीला मिळते.
मोठा फटका खेळायला गेले, टप्पा पडल्यानंतर बॅटचा किनारा लागला, भाग्याचा सहारा या बॉलच्या पाठीमागे लाभू शकला नाही. जड पावलांनी वैभव वाडकर माघारी जात आहेत, मोठा खेळ करू शकले नाही. त्याचबरोबर अमित दादा कासोडे यांचे आगमन आहे, त्यांचे आपण करूया या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. घनसोली क्रिकेटमध्ये एक चांगलं योगदान. संख्या आहे धावफलकावरती 8 गडी बाद स्थिती आहे. त्याचबरोबर पश्चिम महाराष्ट्र टेनिस बॉल क्रिकेटचा आवाज, मराठी भाषेतला एक चांगला आवाज, ट्रेंडिंगला असणारे समालोचक अर्थात किरण मस्कर सरांचे आगमन आहे, त्यांचे आपण करूया स्वागत. साहिल माने त्यांच्या सोबत आहे, त्यांचे स्वागत. त्याचबरोबर प्रवीण दादा वाडकर यांचे आगमन या ठिकाणी होत आहेत, उद्योजक, त्यांचे आपण करूया सहर्ष स्वागत, जे वैगावचे आहेत. एकदा वळ्या मैदाना दिशेने आणि पाहूया या मॅचची रंगत. धावसंख्या आहे धावफलकावरती तब्बल 8, 1 गडी बाद आणि या ओव्हर मध्ये तब्बल बॉल झालेले आहेत 3. अजूनही 3 बॉलचा खेळ बाकी आहे. चला घाई करा. त्याचबरोबर पश्चिम महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष, त्यांचे या ठिकाणी आगमन आहे. नुकतीच पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीग आपल्या भेटीला आता काही दिवसातच येणार आहे आणि त्याचा ऑक्शन नुकतंच झालेलं आहे आणि शिवा जाधव बॉस यांचे आगमन आहे, त्यांचे आपण स्वागत करूया आणि पुन्हा एकदा वळूया मैदानाच्या दिशेने आणि पाहूया या मॅचची रंगत. धावसंख्या आहे धावफलकावरती तब्बल 9 धावा. बॉल हवेत होता आणि हा बॉल चाललाय आता डिक्लेअर झोन मध्ये एका धावेसाठी. एक पेक्षा अधिक काही मिळणार नाही. धावसंख्येचा बचाव करताना पहिलं षटक हाताळताना टीम स्टार 11 चिखलीने धावा खर्च केल्या तब्बल 10 आणि धावसंख्येचा पाठलाग करताना JHK बोरगाव या टीमने एका गड्याच्या मोबदल्यामध्ये तब्बल 10 धावा आतापर्यंत कुटलेल्या आहेत. शेवटच्या काही बॉलचा या षटकातील बॉल शिल्लक. प्रशांत वाडकर एका बाजूला सचिन वाडकर एका बाजूला संकेत वाडकर, ही जोडी स्ट्रायकर एंडला संकेत वाडकर बॅटिंग साठी होत आहे तयार. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली एका हातामध्ये आणि त्यानंतरचा प्रयत्न, विकेटचं पतन. मोठी विकेट. संकेत वाडकर आज मोठा खेळ करू शकलेले नाहीयेत. फटका फसला आणि त्यानंतरचं बाकी काम क्षेत्ररक्षकाने अगदी चोख केलं. पहिल्या प्रयत्नामध्ये झेल पकडू शकले नाही, परंतु दुसऱ्या प्रयत्नामध्ये झेल पकडलाय. टीम JHK बोरगावला धक्का क्रमांक 2. संकेत वाडकर आज नावाप्रमाणे बॅटिंग करू शकले नाही. जड पावलांनी येत आहेत माघारी आणि पहिल्याच ओव्हर मध्ये प्रशांत वाडकर यांनी दमदार गोलंदाजी करताना 2 फलंदाज माघारी पाठवले आणि धावा खर्च केलेल्या आहेत तब्बल आतापर्यंत 10. म्हणजे इथून पुढे बनवायचे आहेत धावा 18. येणारे बॉल शिल्लक आहेत ते 12. म्हणजे मॅच बनवू शकते. 12-18चं समीकरण आहे. चला घाई करा. दोन्ही टीमला विनंती आहे की आपण वेळ घेऊ नका. ज्यावेळेस कुशल मुवमेंट असेल त्यावेळेस आपण निश्चित वेळ घ्या, परंतु आता तुम्ही वेळ घेऊ नका. रेग्युलर ओव्हर मध्ये ही दोन्ही संघांना विनंती आहे. ओव्हर नंबर 2 ला होईल आता सुरुवात आणि ओव्हर नंबर 2 मध्ये गोलंदाजीची धुरा टीम स्टार 11 चिखली या टीम कडून. जीवन वाडकर ओव्हर नंबर 2 मध्ये आलेले आहेत. चिखलीचे ऑलराऊंडर आहेत. बॅटिंग मध्ये जीवन यांना मोठा खेळ करता आला नव्हता, परंतु आता गोलंदाजीमध्ये चमक चांगली दाखवावी लागेल. जमीची बाजू कोणती आहे तर सचिन वाडकर आणि सागर वाडकर ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. चांगला खेळ करावा लागेल. एक फलंदाज स्ट्रायकर जोडीतला तर एक फलंदाज मधल्या फळीतला. त्याचबरोबर आपण काही सन्मान करत आहोत. अजित दादा गोळे यांचा सन्मान मुख्य व्यासपीठावरती या स्पर्धेच्या वतीने संपन्न होत आहे. आक्रमण केलं या बॉलवरती. बॉलने गॅप शोधलाय आणि बॉल पाठवलाय सीमारेषा पलीकडे. सरळ 6 धावेंसाठी फटका आहे कडक. बॉल देतोय सीमारेषा पलीकडे धडक.
सरळ 6 धावांसाठी. मॅच मध्ये रोमांचकता वाढवणारा षटकार बॅटिंग करताना सचिन वाडकर. एक मोठी उमेद आहे JHK बोरगाव या टीमची आणि त्यांनीच हा बॉल पाठवलाय सीमारेषा पलीकडे. सरळ 6 धावांसाठी. दोन क्षेत्ररक्षकांच्या मध्ये फार मोठं अंतर होतं, दरी होती आणि याच दरीतून बॉलने सीमारेषा ओलांडली आहे. सरळ 6 धावांसाठी. संघर्षाच करावा लागेल, मेहनत घ्यावी लागेल. अक्षय कांबळ्यांना 500 रुपयाचं कॅश प्राइज आलेलं आहे चांगली झेल घेतल्याबद्दल. त्याचबरोबर योगेश भाई चिकणे यांचे आगमन आहे. घनसोली क्रिकेटला एक चांगलं योगदान, त्यांचे आपण सहर्ष स्वागत करूया. आणि अखेरकार या बॉलने सीमारेषा चिरली आहे. सरळ 4 धावांसाठी. एका बाजूने आता वादळ आले आणि त्या वादळाचं नाव आहे सचिन वाडकर. वादळापूर्वीची शांतता जर आपण पाहिली असेल ना तर सचिन वाडकर शांत होते आणि त्यानंतर या वादळाचा सपाटा. धावसंख्येने आता भरारी घेतली, 20 वरती जाऊन पोहोचले. 8 धावांची गरज. जीवन वाडकर यांचे 2 बॉल महागडे आहेत. मॅचला कलाटणी याच ओव्हर मध्ये मिळाली आहे का, परंतु मॅच मध्ये कमबॅक करावं लागेल. वेळ अजूनही निघून गेलेली नाहीये, वेळ अजूनही हातामध्ये आहे, फक्त त्या वेळेचा चांगला सदुपयोग करावा लागेल. जीवन वाडकर तयार. पायांचा वापर, लांबी कमी पडले, क्षेत्ररक्षक जाऊन पोहोचतील का. एक सिंगल धाव, दुसरीचा प्रयत्न केलाय. 2 धावा या बॉलच्या पाठीमागे सहजरित्या मिळतील. आता विजयासाठी बनवायच्या आहेत धावा. इथून पुढे 6 आणि येणारे बॉल आहेत 8. म्हणजे एक वेळ अशी होती ना की बॉल कमी धावा जास्त. आता धावा कमी बॉल जास्त. वेळ बदलायला वेळ लागत नाही, परंतु या मॅचची आता वेळ बदलेल का स्टार 11 चिखलीसाठी. आक्रमण केलंय, लांबी कमी पडली, क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली आणि पकडले कॅच. मॅच मध्ये आता रंगत येईल का, जिथून पकडली कॅच तिथून रंगात येईल का आता ही मॅच. याच गोष्टी आता पाहाव्या लागतील. फलंदाज सचिन वाडकर आलेले आहेत माघारी. धावा धावफलकावरती आहेत 22. 7 बॉल 6 ची गरज. जिंदगी कभी आसान नहीं होती, बस खुद को मजबूत बनाना पड़ता है. जीवन में कभी सही समय आता नहीं, समय को सही बनाना पड़ता है. जीवनात येणारी वेळ कशी आहे ते सांगता येत नाही, त्याच्यामुळे जी वेळ लाभली आहे ना तिचा चांगला उपयोग तुम्हाला करावा लागेल. मग ते आयुष्य असो किंवा क्रिकेट, एखादी वेळ हातामधून निघून गेली ती पुन्हा येते का, तर नाही. 7 बॉल 6 ची गरज आहे. एका बाजूला स्टार 11 चिखली मैदानाच्या आत संघर्ष करतोय, लढतोय, तर एका बाजूला JHK बोरगाव संघही मैदानाच्या आत चांगली झुंज देतोय. 7 बॉल 6 ची गरज. एका बाजूला JHK बोरगाव साठी हा सामना थोडासा सोपा वाटतोय. 6-7 असा थरार आणि इथे पाय यष्टी वाकवली आहे. आता 6 बॉल 6 ची गरज. मॅच मध्ये रोमांचकता हळूहळू हळूहळू आता वाढू लागलेली आहे. या मॅचच्या चर्चेला आता उदान प्राप्त होतोय. पाठीराख्यांच्या काळजाचा ठोका चुकतोय. पुढच्या बॉलवरती काय होतंय, हृदयाची धडधड या मॅच मध्ये हळूहळू वाढू लागलेली आहे. 6 बॉल 6 ची गरज. कल्पक बुद्धिमत्तेचा वापर करून हा सामना जिंकता येईल का बोरगाव आणि चिखली या टीमला, याचाच प्रयत्न करावा लागेल. एक सामना असाच झाला होता भारत विरुद्ध साऊथ आफ्रिका आणि या मॅच मध्ये भारतीय टीमने धावसंख्येचा बचाव करताना 6 बॉलच्या पाठीमागे 6 धावांचा बचाव केला आणि तो सामना गॉड ऑफ क्रिकेट भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर सरांच्या कल्पक बुद्धिमत्तेमुळे भारतीय टीमने जिंकला होता. परंतु या मॅच मध्ये कोणता संघ कल्पक बुद्धिमत्तेचा वापर करेल आणि हा सामना खेचून आणेल. 6 बॉल 6 ची गरज आहे. तर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग साठी आलेले आहेत सुशांत वाडकर, सोबतीला आहेत सागर वाडकर. ही जोडी मैदानाच्या आतमध्ये अंतिम षटक स्टार 11 चिखली कुणाच्या हातामध्ये सोपवणार बॉल, कुणाच्या खांद्यावरती देणार या ओव्हरची जबाबदारी. त्याचबरोबर मुख्य व्यासपीठावरती आपण सन्मानित करूया पश्चिम महाराष्ट्र टेनिस बॉल क्रिकेटचे अध्यक्ष अर्थात शिवा जाधव बॉस यांचं आगमन होत आहे. पाटण तालुका क्रिकेट असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष आहेत शिवा जाधव बॉस यांचा आपण सन्मान करूया. नुकतीच पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीग आपल्या भेटीला येणार आहे, ज्याचा अलीकडेच ऑक्शन झालेला आहे. भव्य दिव्य आपण ऑक्शन सोहळा पाहिला. आता आपल्या सर्वांना आतुरता लागलेली आहे पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीगची. तब्बल 15 संघ पार्टिसिपेट करत आहेत आणि पश्चिम महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष
शिवा जाधव बॉस यांचा आपण करत आहोत मालतपूरच्या स्पर्धेमध्ये स्नेहपूर्वक सन्मान. त्याचबरोबर आपण किरण मस्कर सरांचाही सन्मान या ठिकाणी संपन्न करूया. पश्चिम महाराष्ट्र टेनिस बॉल क्रिकेटचा आवाज मराठी भाषेतला त्यांचाही सन्मान या ठिकाणी आपण मालतपूर गावच्या स्पर्धेमध्ये करत आहोत. बॉलर तयार, उजव्या स्टीच्या बाहेरचा बॉल. त्याचबरोबर प्रवीण दादा वाडकर उद्योजक आहेत, त्यांचाही सन्मान आपण या स्पर्धेच्या वतीने करत आहोत. आणि इथे पंचांचं बोट आकाशाकडे, विकेटचं पतन. सामना संपलेला नाहीये. दोन्ही संघ मैदानाच्या आतमध्ये झुंजतायत, लढतायत, कारण सामना अजून संपलेला नाहीये. दोन्ही संघांना सामना जिंकायचा आहे, सेमीफायनलची फेरी घाटायची आहे. एका बाजूला षटक क्रमांक 3 अक्षय कांबळे, दुसऱ्या बाजूला बॅटिंग मध्ये आता चर्चा जर आपण ज्यावेळेस करतो ना त्यावेळेस आता आणखीन एक फलंदाज माघारी गेले सागर वाडकर. आता येणारे बॉल शिल्लक आहेत 4 आणि विजयासाठी धाबा बनवायच्या आहेत 4 असं समीकरण या मॅच मध्ये शिल्लक राहिलेलं आहे. 4 बॉल 4 ची गरज आणि मैदानाच्या आतमध्ये एक युवा खेळाडूला मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग साठी पाठवलेला आहे सुयश वाडकर. दोन्ही खेळाडू जर आपण पाहिले तर युवा आहेत, एकामेकासमोर बॅटिंग साठी मैदानाच्या आतमध्ये आलेले आहेत. JHK बोरगावची संपूर्ण मदार या युवा खेळाडूंच्या खांद्यावरती आहे. एका बाजूला अंतिम षटक अक्षय कांबळे यांच्या नावी आहे. उजव्या स्टीच्या बाहेरचा बॉल, पंचांनी सांगितलं की हा व्हाईट बॉल आहे. आता 4 बॉल 3 ची गरज आहे या मॅच मध्ये. 4-3चा थरार अजूनही बाकी आहे. सामना संपलेला नाहीये, फक्त दिशेवरती गोलंदाजांना नियंत्रण ठेवावं लागेल. फुलटॉस बॉल, क्षेत्ररक्षक धावत जात आहेत. अडवण्याचा प्रयत्न, दुसरीचा प्रयत्न, 2 धावा पूर्ण या बॉलच्या पाठीमागे झालेल्या आहेत. आता धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 27 वरती. एका धावेची गरज आहे आणि येणारे बॉल शिल्लक आहेत इथून पुढे. तीन बॉल एका धावेची गरज आहे. सामना खेचून आणता येईल का स्टार 11 चिखलीला? सामना बनवता येईल का? एका बाजूला पहा, युवा खेळाडूंनी हा सामना बनवला. JHK बोरगाव साठी 3 बॉल 1 ची गरज आहे. कोण गाठणार सेमीफायनल? आणि फुलटॉस बॉलला खेळत सेमीफायनलचं दार उघड केलं या युवा खेळाडूंनी JHK बोरगाव साठी. हार्डलक टीम स्टार 11 चिखली. आपणही चांगले खेळलात, आपणही चांगला संघर्ष केलात, आपल्या संघर्षाला सलाम. परंतु JHK बोरगाव या टीमला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा आणि सामनावीराचा पुरस्कार आपण अनाउन्स करूया. त्याचबरोबर ईश्वरजी मोंडेकर यांचे आगमन आहे, त्यांचे स्वागत आहे.